वेलकम ऑल. स्वागत आहे सगळ्यांचं. सदैव क्लासेसमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आपण बेसिकली या पाठामध्ये द लास्ट फेज ऑफ द स्ट्रगल ऑफ इंडिपेंडन्स या या फेजबद्दल बेसिकली आपण बोलून घेत आहोत. म्हणजेच काय, की स्वातंत्र्य लढ्याच्या अंतिम पर्वामध्ये बोलत आहोत. म्हणजे साधारणतः 1935 च्या पुढे 1947 पर्यंत काय-काय झालं आणि काय-काय कोणत्या घडामोडी झाल्या ते आपण बघणार आहोत. बघा, जनरली आपण बघितलेलं होतं, की 1700च्या दशकामध्ये मीन्स इन 17th सेंचुरी द ब्रिटिश कम ॲज अ ट्रेडिंग कंपनी called as the British East India Company in our country. But slowly they conquered, or they slowly they defeated our religious power, and they itself become the religious power. Then the things happen like we know that is 1857 म्हणजे 1857 1857 the war of independence, and after that the Queen Declaration. So that Queen Declaration basically finishes the company rule, and they started the Queen's rule. And from there to till the 1947, the ruler of our India, that was the Queen or the King of the England. म्हणजेच मी काय म्हटलेलं आहे, मी असं म्हटलेलं आहे, की आपल्याला माहिती आहे, की लाइक बघा 1700च्या दशकामध्ये ब्रिटिश आपल्याकडे ईस्ट इंडिया कंपनी या नावाखाली आले होते. नंतर हळू काय झालं, नंतर ईस्ट इंडिया कंपनी या नावाने आले होते. नंतर त्यांनी आपले जे प्रादेशिक सत्ता होते, म्हणजे काय रिलिजियस पॉवर म्हणजे मराठी, मुघल्स यांना ते बेसिकली काय करायला लागले, हरवायला लागले आणि हरवल्यानंतर ते स्वतः एक प्रादेशिक सत्ता बनले. नंतर 1857च्या उठावानंतर 1857च्या उठावानंतर राणीचा जाहीरनामा आला. राणीच्या जाहीरनाम्यामध्ये कंपनीचा रूल संपला आणि 1857 पासून म्हणजे 1858 आपण बोलतो 1858 ते 1947 पर्यंत भारतावरती राज्य कोणी केलं? तर इंग्लंडच्या राणी आणि राजाने, ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये बरेचसे असे लढाई वगैरे झाले. लढाई वगैरे झाले. आता त्यांच्या शेवटच्या फेजमध्ये म्हणजे 1935च्या पुढे काय-काय झालं ते आपण बघूया. सो देअर वॉज जस्ट सो मेनी वॉर ऑफ इंडिपेंडन्स, सो मेनी थिंग्स हॅपन्स ड्युरिंग दिस थिंग लाइक भगत सिंग वॉज देअर, देन गांधीजी, Dr. Babasaheb Ambedkar, and again Shukra Chandrasekhar Raj, and so Lokmanya Tilak, and so many, and so on. The leaders were there who contributed there for the independence or the sake of the independence of the India, and even though they sacrificed their life also for the independence of the India. So at the last phase, what exactly happened, and at the last phase of this independence, that we will look at. आपण ते बघणार आहोत. आपण शेवटच्या घडामोडीकडे आता बघणार आहोत, की ज्या घडामोडी अ, घडामोडी घडल्या आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळण्यासाठी. ठीक आहे. So what exactly happened at the last phase of the independence? So we will look at this thing. आता हळू-हळू आपण बघूया. In this chapter, we are going to study the Quit India movement and the underground movement and the contribution of the Indian National Army. The Indian National Army, क्विट इंडिया मूव्हमेंट आणि अंडरगो मूव्हमेंट म्हणजे काय? भूमिगत चळवळ, आझाद हिंद सैन्याची स्थापना आणि भारत छोडो आंदोलन, या सगळ्यांकडे आपण आता बघणार आहोत. तर सर्वात पहिले बघूया द ॲक्ट ऑफ 1935. ॲक्ट ऑफ 1935. दिस ॲक्ट मेड द प्रोव्हिजन ऑफ द ब्रिटिश गव्हर्नर इंडियन प्रोव्हिन्स and the princely state from the federation. According to this act, the working of British governor province will be handed over the Indian representative if the princely state joined in the federation, and then they would lose their autonomy. Hence, they refused to join. Therefore, the purpose of federal state in the act was not brought into the practice. म्हणजे बघा, त्यांनी काय सांगितलेलं आहे 1935चा म्हणजे 1935चा कायदा. तर 1935च्या कायद्यामध्ये काय आपण जर बघायला गेलं तर एक बेसिकली सर्वात सिंपल कायदा होता आणि सर्वात सोपा आणि तेवढाच थोडा विचित्र सुद्धा होता. म्हणजे कसं बघायला गेलं तर त्या ब्रिटिशांनी काय सांगितलं, की ब्रिटिशांनी सांगितलं, "आम्ही तुम्हाला अ, कॉलोनियल इंडिपेंडन्स म्हणजे वसाहतवादी स्वातंत्र्य तुम्हाला देऊ, म्हणजे वसाहतीत स्वातंत्र्य तुम्हाला देऊ." म्हणजेच काय, की सर्वात उच्च पदावरती ब्रिटिशर असतील, परंतु कामकाज हा आपला भारतीय लोकांकडे असेल. हे त्यांनी मान्य केलं. म्हणजे इंटरनल इंडिपेंडन्स जे आपण बोलतो, की ते स्वातंत्र्य देण्यासाठी त्यांनी हा होकार दिला. परंतु कसा? त्यांनी तेव्हाच होकार दिला जेव्हा भारतातले जेवढे प्रिन्सली स्टेट म्हणजे काय? की जेवढे राज्य करत होते, म्हणजे छोटे-छोटे राज्य होते. छोटे-छोटे राज्य म्हणजे कोणते? छोटे-छोटे नवाब वगैरे. तर हे ते छोटे-छोटे जे राजे होते, त्यांच्याकडे छोटासा प्रदेश आता राहिला होता. म्हणजे काय, की त्यांनी ब्रिटिशांसोबत युद्ध केलं, परंतु त्या युद्धामध्ये हारले.
मग त्यांनी ब्रिटिशांसोबत काय करारनामा केला, की आमचं राज्य आमच्याकडे राहू द्या, परंतु आम्ही जे काही कामकाज करेल ते तुमच्या निदर्शनामध्ये कामकाज करेल. म्हणजे काय, की सार्वभौमत्व म्हणजे सॉव्हर्निटी ही ब्रिटिशांची राहील, बट जे कारभार चालेल हे अ, भारतीयांच्या हातामध्ये चालेल. म्हणजे त्यांचे ते राजा वगैरे त्यांच्या हाताने चालेल. त्यांच्या हस्ताने चालेल. तर अशा प्रकारचं त्यांनी एक प्रोव्हिजन ठेवलं होतं. ते प्रोव्हिजन वॉज म्हणजे त्याच्यामध्ये काय नमूद करण्यात आलं, तरतूद काय होती, की जर हे सत्ताधारी पक्ष म्हणजे हे जे राजा वगैरे आहेत, त्यांनी जर भारतामध्ये मर्ज होण्याचे म्हणजे त्यांनी स्वतंत्र स्वतःचं राज्य न बघता जेव्हा ते भारत या देशामध्ये जेव्हा ते सामील होतील, तेव्हाच आम्ही तुम्हाला तो इंटरनल इंडिपेंडन्स म्हणजे तेव्हाच आम्ही तुम्हाला स्वातंत्र्य देण्याचा त्यांनी योजना केली होती. म्हणजे त्या कायद्यामधून त्यांनी बेसिकली स्वातंत्र्य देण्याचं त्यांनी घोषणा केली होती. म्हणजे कसं, की जे कॉलोनियल इंडिपेंडन्स जे मी तुम्हाला बोललो होतो. म्हणजे संघराज्य जेव्हा ते संघराज्यामध्ये सामील होतील, म्हणजे प्रत्येक राज्य एकत्र येऊन जेव्हा एक संपूर्ण देश बनेल, तेव्हा आम्ही तुम्हाला स्वातंत्र्य देऊ अशा प्रकारच्या घोषणा. म्हणजे ते वसाहतवादी स्वातंत्र्य जे मी म्हटलं होतं, ते देऊ अशा प्रकारची घोषणा ब्रिटिशांनी 1935 च्या कायद्यामध्ये केली होती. परंतु तसं झालं का? ॲन्सर इस नो. का नाही झालं? कारण जेवढे पण सत्ताधारी, जेवढे पण राज्यकर्ते होते, त्यांनी काय बोललं, की आमच्या हातातून आमचं राज्य जाईल, यासाठी त्यांनी यासाठी त्यांनी या संघराज्यामध्ये सामील होण्यास नकार दिला. सरळ त्यांनी नकार दिला. तर त्याच कारणामुळे हे जे संघराज्य योजना आहे, ती काय अंमलात आली नाही. म्हणजेच काय, की आपल्याला त्यावेळेस इंडिपेंडन्स म्हणजे काय, की जे वसाहतवादी स्वातंत्र्य आहे, ते काय आपल्याला भेटलं नाही. ठीक आहे. सो ठीक आहे. आता इंग्लिशमध्ये आपण बघूया, की व्हॉट एक्झॅक्टली हॅपन्ड इन द ॲक्ट ऑफ 1935. सो बेसिकली द प्रोव्हिजन ऑफ दॅट इन थिस थिंग, की they agreed, the British government agreed to give the colonial independence to the Indians. But the condition was they will give or they wanted to create the federal state in the India. And what is meant by federal state? The federal म्हणजे काय? Federal means संघराज्य. Federal means everyone will come together to form the or come together to rule. Basically that we could say. म्हणजे प्रत्येक राज्य हे काय एकत्र येतील आणि कामकाज बघतील. अशा प्रकारचं म्हणजे आपण फॉर एक्झाम्पल आता बघूया. फॉर एक्झाम्पल आपल्यामध्ये बघू शकतो, की कल्याण आणि डोंबिवली हे दोघेही बघा वेगवेगळे आहेत. हे दोघांनी काय केलं, हे दोघं एकत्र आले कल्याण डोंबिवली महानगरपालिका. दे हॅव क्रिएटेड द के-डी-एम-सी दॅट इस कल्याण डोंबिवली म्युनिसिपल कॉर्पोरेशन. म्हणजे काय, की हा जो एक बॉडी तयार झाली, हे जे ॲडमिनिस्ट्रेशन बॉडी झाली, हे काय करेल, ते कल्याणचं पण कामकाज बघेल आणि ते डोंबिवलीचं पण कामकाज बघेल. बरोबर. त्याचप्रमाणे काहीसा म्हणजे हे फेडरल स्ट्रक्चरचं एक एक्झाम्पल झालेलं आपण बघू शकतो. बट या फेडरल स्ट्रक्चरमध्ये त्याने काय कंडिशन दिली, हे फेडरल तेव्हाच पूर्ण होईल, जेव्हा भारतातले छोटे-छोटे प्रिन्सली स्टेट म्हणजे जे राजवाड्यांकडे जे मी तुम्हाला बोललो होतो ते, वो उनके हाथ में रहेगा आणि जेव्हा ते फेडरल स्टेटमध्ये येतील, then and only then we will give the colonial independence. Otherwise, we will not. But the thing was, ki the princess state refused to join this federal structure because of they will lose their autonomy. म्हणजे त्यांना जे स्वतंत्र जे कामकाज बघायचा त्यांचा जो अधिकार आहे, जो काही अधिकार आहे, जो काही त्यांचा राइट्स आहे, तो ते हरवतील किंवा ते लूज करतील म्हणून ते काही आले नाही. ओके. सो दॅट इस द थिंग. दॅट्स व्हाय द फेडरल स्ट्रक्चर म्हणजे ॲक्ट ऑफ 1935 वॉज फेल्ड. म्हणजे हा जो 1935 चा जो कायदा होता तो फेल झाला कारण याच कारणामुळे. ठीक है? हाँ, तो क्या हुआ था? तो मैं फिर से एक थोड़ा हिंदी में भी बता देता हूँ। हुआ क्या था? द एक्ट ऑफ 1935 में ऐसा लिखा गया था कि मतलब ये जो एक्ट है उसमें ऐसा लिखा गया था कि भारत को हम लोग इंडिपेंडेंस दिए जाएँगे बट कैसे? कि जब वो सभी सभी राज्य मतलब जैसा हम लोग बोल सकते हैं बंगाल फिर मतलब ऐसे छोटे-छोटे जो ब्रिटिश का जो एरिया था उनके साथ-साथ जो राजे-रजवाड़े थे, वो भी अगर साथ में मिलके अगर पूरा एक देश बनाएँगे, ओके, पूरा एक देश बनाएँगे, तभी हम आपको इंडिपेंडेंस दे देंगे, ऐसा इस एक्ट में कहा गया था। लेकिन वैसा हुआ क्या? नहीं। क्यों? क्योंकि जो छोटे-छोटे राज्य थे, जिनके ऊपर राजा काम कर रहा था, क्या राजा राज्य कर रहा था, वे लोग बोले कि हम नहीं जॉइन करेंगे क्योंकि हमारी जो जगह है, हमारा जो जगह है और हमारा जो राज्य है, वो हम खो देंगे। इसके लिए उन्होंने
तो इसके लिए इस एक्ट के इस उसके लिए उन्होंने भारत में जॉइन होना उन्होंने ना कहा, भारत में जॉइन होने के लिए उन्होंने ना कहा, ठीक है? तो इसके लिए ये जो एक्ट था वो बेसिकली काम ही नहीं किया। ये जो एक्ट था वो बेसिकली काम ही नहीं किया, ठीक है? आगे हम लोग देखते हैं प्रोविंशियल कैबिनेट आगे हम लोग देखते हैं प्रोविजनल कैबिनेट। So provincial cabinet. The Indian National Congress was not satisfied with the Act of 1935, but still decided to take the part in the election of the provisional legislature provided by the Act. In 1937, the elections were held for the alien province and in the country. Among these, the Indian National Congress gained the majority over the 8 provinces and come to the power. In the other 3 provinces, the none of the party could achieve the majority. Therefore, the mixed cabinet was formed. The cabinet minister of Indian National Congress did useful work for the people, such as related the release of political prisoners from the jail, introducing the basic education, provisions of liquor, measure undertaken to improve the condition of the Dalits, and passing the act of debt relief to the farmer, etc. जसे व्हॉट एक्झॅक्टली हॅपन इन द प्रोव्हिजनल कॅबिनेट म्हणजे जे प्रोव्हिजनल कॅबिनेटला आपण जर बेसिकली बघितलं तर प्रांतिक मंत्रिमंडळामध्ये काय झालं होतं प्रांतिक मंत्रिमंडळामध्ये काय झालं ते आपण बघूया 1935 मध्ये जो काय कायदा झाला ते काय बघशी हा एक कायदा झाला हा काय झाला म्हणजे काय की आपल्याला स्वातंत्र्य भेटला का नाही जे डिमांड होती कॉलोनियल इंडिपेंडन्सची किंवा जी डिमांड होती स्वराजची ते काय पूर्ण झाली का इथं नाही तर मग काय झालं तर मग ह्याच्यासाठी जे काँग्रेस होतं ते म्हणजे भारतीय काँग्रेस आपण बेसिकली म्हणू शकतो. रा राष्ट्रीय सभेचे समाधान काही झाले नाही. तर त्यांनी काय केलं, यांनी काय केलं इलेक्शनमध्ये म्हणजे निवडणुकीमध्ये ते उतरले. निवडणुकीमध्ये उतरल्यानंतर त्यांनी 11 प्रांतामध्ये बेसिकली हे झालं होतं. 11 प्रांतामध्ये निवडणुका झाल्या होत्या. 11 पैकी 8 प्रांतामध्ये राष्ट्रीय सभेला म्हणजे ज्याला आपण नॅशनल काँग्रेस म्हणून ओळखतो. आर्थिक नॅशनल काँग्रेस जे आपण बोलतो बेसिकली त्याच्यामध्ये राष्ट्रीय सभेला आपण बोलतो. म्हणजे त्यांना बहुमत मिळाले आणि इतर काही 3 प्रांतामध्ये त्यांनी एका बहुमत न मिळता त्यांनी संमिश्र मंत्रिमंडळ बनवले. म्हणजे काय, की अलायन्स गव्हर्नमेंट म्हणजे ते एका पार्टीसोबत दुसरे जण पार्टी ज्याप्रमाणे बरेचसे आपण बघू शकतो आपल्या महाराष्ट्रात वगैरे, की एका पार्टीसोबत दुसरी पार्टी मिळाली, दुसऱ्यासोबत तिसऱ्या, तिघा जणांनी मिळून आपली सत्ता स्थापित केलेली आपण बघू शकतो. सो दॅट इज द थिंग. त्याचप्रमाणे नंतर राष्ट्रीय सभेचे मंत्रिमंडळ ते राजबंद मग मग ह्या कायद्यानंतर काय झालं, की आता त्यांची मेजॉरिटी वाढली. तर मग आता बघा बेसिकली काय झालं, की 1937 म्हणजे 1937 च्या इलेक्शनमध्ये जास्तीत जास्त काँग्रेस किंवा आपण बोलतो जास्तीत जास्त राष्ट्रीय सभेला बहुमत मिळाले. तर राष्ट्रीय सभेतले लोक हे कोण होते? दे वर अल्सो आपण क्रांतिकारी, रिव्होल्युशनरी किंवा फ्रीडम फायटर होते. ते कोण होते? फ्रीडम फायटर म्हणजे की स्वतंत्र सैनिक होते. ते सुद्धा काय होते? स्वतंत्र सैनिक होते. तर त्यांनी काय केलं, की जे क्रांतिकारक जेलीमध्ये होते, त्यांना सोडवायचं म्हणजे तुरुंगमुक्त करण्याचं त्यांना काम केलं. नंतर मग शिक्षण देण्याचं, एज्युकेशन देण्याचं त्यांनी काम केलं किंवा एज्युकेशनसाठी सुधारणा करण्याचं त्यांनी काम केलं. दलित समाजाच्या सुधारण्याचे काम केले. दारूबंदी केलं आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्याचा त्यांनी सुद्धा कायदा बनवला आणि त्यांना म्हणजे बेसिकली लोकउपयोगी कामे जास्तीत जास्त त्यांनी केले होते 1937 मध्ये. ओके. सो व्हॉट एक्झॅक्टली हॅपन इन दिस थिंग इन द प्रोव्हिडन्स कॅबिनेट म्हणजे ज्याप्रमाणे प्रोव्हिडन्स कॅबिनेट म्हणजे आता तुम्ही असं बघा एक सिंपल थिंग आय विल टेल प्रादेशिक मंत्रिमंडळ. प्रादेशिक म्हणजे काय, की ज्याप्रमाणे आता महाराष्ट्र राज्य, गुजरात राज्य अशा प्रकारचे जे राज्य आहेत, म्हणजे त्याचप्रमाणे प्रोव्हिन्स म्हणजे तेव्हा आपण बोलतो, की इंग्रजांच्या काळामध्ये भारतामध्ये 11 राज्य होते असं आपण बोलू शकतो. दॅट वी कॅन से. पण त्याला राज्य, स्टेट न बोलता त्याला प्रोव्हिन्स बोलायचे. त्याला काय बोलायचे? प्रोव्हिन्स. आणि मराठीमध्ये त्याला राज्य न बोलता त्यांना प्रांतिक असं म्हणत असत. ठीक आहे. तर व्हॉट एक्झॅक्टली हॅपन इन दिस प्रोव्हिन्स? सो बेसिकली the Act of 1935 what is the unsatisfied or non-satisfied to the National Congress. So what exactly happened? So they decided to take the participation in 1937. So in 1937, they take the participant in the 11 province for the election, and from that 11 provinces they can or they gain the majority over the 8 province and they come to the power directly. But other three province they joined it, they aligned with the other party and they form the government. म्हणजे काय मतलब क्या मैंने कहा okay, so that is the thing. Then what work they did, so they basically did the political prisoners, they released the political prisoners.
they introduced the basic education, they provided the liquor, and they measured the undertaken to provide the condition of Dalit, and again the passing the act of debt relief to the farmer. मतलब उन्होंने बेसिकली क्या किया, जो 1937 में अभी हमने हमको ये बात तो क्लियर हो गई कि 1935 मतलब 1935 जो था वो उसका जो एक्ट था, वो एक्ट कोई सैटिस्फैक्टरी नहीं था। मतलब हर एक जो फ्रीडम फाइटर थे उनको वो सैटिस्फाई देने वाला था क्या? नो। तो आगे क्या हुआ? आगे बेसिकली ये हुआ कि 1937 में कांग्रेस ने पार्टिसिपेशन करने का, इलेक्शन में पार्टिसिपेट का उन्होंने काम किया। तो इलेक्शन में पार्टिसिपेट करने के बाद जो 11 प्रोविंस थे, 11 प्रोविंस में उन्होंने 8 जगह पे उनको अ, 8 प्रोविंस में उनको मेजॉरिटी में पिन हुआ, एंड देन बेसिकली जो बचे हुए जो 3-4 थे उनमें उन्होंने अलाइन गवर्नमेंट फॉर्म किया। फिर उसके बाद में क्या किया, तो उन्होंने जो भी हमारे फ्रीडम फाइटर है, जो जेल में बंद है, जो इसको हम लोग पॉलिटिकल प्रिजनर बोलते हैं, जिनको हम लोग पॉलिटिकल प्रिजनर बोल सकते हैं, उनको रिलीज़ करना, मतलब उनको जेल से बाहर निकाला। फिर बाद में बेसिक एजुकेशन, हर एक आदमी को बेसिक एजुकेशन देने का काम किया। लिकर यानी शराब या अल्कोहल उसको उन्होंने बंद किया। बाद में हम लोग बोल रहे थे तो मेजर अंडरटेकन टू इम्प्रूव द कंडीशन ऑफ दलित, मतलब दलित जो थे, जिसको हम लोग दलित बेसिकली हमने बोला था, दलित लोग हैं, अ, उनका उनके उनकी जो कंडीशन है उनको सुधारने के लिए काम-काज किया। फिर बाद में ऐसे कुछ एक्ट पास किए कि जिससे फार्मर्स का जो कुछ भी उनके ऊपर लोन वगैरह है, वो लोन वगैरह माफ़ हो जाए। इसके लिए उन्होंने काम किया, ठीक है? ये सब चीज़ें उन्होंने किए, तो आगे हुआ क्या? तो आगे हुआ क्रिप्स मिशन। तो आगे का कंडीशन देखते हैं क्रिप्स मिशन, मतलब 1937 के बाद वो इलेक्शन में आने के बाद, इलेक्शन में वो विन होने के बाद उन्होंने उनके उनके प्रोग्रेस में ऐसा काम किया, ठीक है? आगे हम लोग देखते हैं क्रिप्स मिशन। व्हाट इज़ द क्रिप्स मिशन दैट वी विल दैट थिंग दैट इज़ ड्यूरिंग द सेकंड वर्ल्ड वॉर द इंग्लैंड सपोर्टेड द अमेरिकन अगेंस्ट द जापान एंड दिस जापानीज आर्मी रीच्ड टू द ईस्टर्न बॉर्डर ऑफ द इंडिया. The British realized that if the Japan attacked India, then they will need the cooperation from the Indians. Hence, the British Prime Minister Winston Churchill sent the sent for Cripes in India. Sent Sir Stafford Cripes in India in March 1942. He put up he put the puppet of the India in front of the Indian that, but none of the political party was satisfied with the proposal. The Indian National Congress rejected the proposal since there was no clear mention of complete independence, and since there was no mention of creation, no mention of creation of Pakistan. The Muslim League was rejected the Cripps mission. What is the Cripps mission? तर म्हणजे क्रिप्स मिशन काय ते आपण बघूया. तर क्रिप्स मिशनमध्ये बेसिकली क्रिप्स योजना. क्रिप्स मिशन म्हणजे काय? क्रिप्स योजना. तर झालं काय? दुसरं महायुद्ध झालं. जगामध्ये दुसरं महायुद्ध चालू झालं होतं. त्या दुसऱ्या महायुद्धामध्ये इंग्लंडने भारताच्या विरोधात अमेरिकेचा पक्ष घेतला होता. म्हणजे काय झालं तर इंग्लंड आणि अमेरिका एका साइडला आणि जपान हा अपोझिटला होता. आणि इंग्लंडची सर्वात मोठा वसाहत कोणती होती? तर ते होतं आपलं भारत. तर झालं काय? जापानी फौज होते ते भारताच्या पूर्व सीमेवर येऊन धडकले होते. भारताचे जे सैनिक होते ते ईस्ट पार्टला, आपल्या ईस्ट पार्टला जर आपण बघायला गेलं तर भारताच्या ईस्ट पार्टला मिझोराम वगैरे किंवा आसाम वगैरे या राज्यांकडे ते येऊन पोहोचले होते आणि त्या राज्यांकडून ते भारतामध्ये जर आले असते, तर ते डेफिनिटली आपले जे ब्रिटिश सरकार होतं त्यांना ते हरवले असते. डेफिनिटली ते ब्रिटिश सरकार होते, त्यांना ते हरवले असते आणि त्याची भीती बेसिकली इंग्रजांना होती आणि याच कारणामुळे इंग्लंडचा जो पंतप्रधान होता बेसिकली तेव्हा त्याला होता विल्यम चर्चिल. त्यांनी काय केलं, की स्टफर्ड क्रिप्स यांना भारतात पाठवलं आणि भारतामध्ये आपल्यासोबत बोलण्यासाठी पाठवलं. तर त्यांनी काय सांगितलं, की मार्च 1942 मध्ये त्यांनी भारतावर एक योजना मांडली आणि त्या योजनामध्ये अशा प्रकारचं कोणतेही स्पष्ट सांगितले नव्हते, की स्पष्ट सांगितले नव्हते, की आम्ही तुम्हाला स्वातंत्र्य देऊ. म्हणजे बेसिकली ती योजना अशी आपण बोलत होतो, की तुम्ही आम्हाला मदत करा. आम्ही तुम्हाला स्वातंत्र्य देऊ. त्या मोबदला स्वातंत्र्य देऊ आणि प्लस त्या योजनेमध्ये पाकिस्तान हा नवीन देशसाठी सुद्धा योजना नसल्या कारणाने मुस्लिम लीगनेही ही योजना फेटाळून लावली. तर याच्यामध्ये म्हणजे संपूर्ण स्वातंत्र्य म्हणजे पूर्ण स्वराज्य मिळण्याची त्याच्यात काही जमीन असल्या कारणाने आपण बघू शकतो आणि प्लस पाकिस्तानची नवीन निर्मितीचाही समावेश नसल्या कारणाने मुस्लिम लीगनेही ही योजना फेटाळून लावली. व्हॉट एक्झॅक्टली हॅपन इन द क्रिप्स मिशन? So basically
वर्ल्ड वॉर 2 चा सिनेरियोस था। वर्ल्ड वॉर 2 का सिनेरियोस चालू था और उस सिनेरियोस में हम लोग देख सकते हैं कि अमेरिका इंग्लैंड के सपोर्ट में था और इंग्लैंड सपोर्टेड द अमेरिका अगेंस्ट द जापान। मतलब क्या बोल सकते हैं कि इंग्लैंड, अमेरिका एक पार्टी में थे वर्सेस जापान। और जापान कहाँ पे आ चुका था? जापान आया था इंडिया के ईस्ट साइड में और इंडिया किसका सबसे बड़ा ये था कॉलोनी? तो बेसिकली इंग्लैंड का। तो मतलब इंडिया के ऊपर अटैक करना मतलब वो डायरेक्टली बेसिकली किसके ऊपर अटैक करना होगा? इंग्लैंड के ऊपर, ब्रिटिशर्स के ऊपर। तो इसके लिए ऐसा अटैक ना हो, इसके लिए उन्होंने क्या किया या फिर अटैक हुआ, तो उनको सपोर्ट करने के लिए विलियम चर्चिल, जो ब्रिटिश के प्राइम मिनिस्टर थे, उन्होंने क्या किया, उन्होंने स्टैफोर्ड क्रिप्स को इंडिया में भेजा। हमारे इंडियन जो पॉलिटिकल पार्टी थे, इंडियन पॉलिटिकल पार्टी मतलब कौन? कि जो इंडियन नेशनल कांग्रेस या फिर मुस्लिम लीग, उनके ऐसे जो बड़े-बड़े पार्टी है, उनके साथ बात करने के लिए। तो बात करने में उन्होंने क्या कहा कि आप हमें सपोर्ट करो, हम लोग आपके जो डिमांड्स है, वो कंप्लीट करेंगे। यू जस्ट सपोर्ट अस इन दिस वॉर एंड वी विल अ you just support us in this one and we will fulfill your demand whatever the demand you have we will fulfill। तो ये वाला उन्होंने प्रॉमिस किया बट उस डिमांड्स में उन्होंने ये नहीं कहा था कि वी विल गिव द इंडिपेंडेंस और साथ ही साथ पाकिस्तान का सप्रेशन वाला जो मुस्लिम लीग का जो डिमांड था, मुस्लिम लीग पार्टी जो हम लोग बोल सकते हैं, उस मुस्लिम लीग पार्टी का जो डिमांड था कि पाकिस्तान हमें सेपरेट कंट्री चाहिए फॉर द मुस्लिम्स, ये वाला जो था वो वाला डिमांड और साथ ही साथ हमारा जो कंप्लीट इंडिपेंडेंस, टोटल इंडिपेंडेंस का जो डिमांड था, वो कुछ वहाँ पे फुलफिल होते हुए नज़र नहीं दिख रहा था। इसके लिए ये जो मिशन है, वो हमारे इंडियंस की ओर से कैंसल हो चुका था। मतलब हमने कैंसल नहीं बेसिकली रिजेक्ट कह सकते हैं, ठीक है? तो दैट इज़ द थिंग और सेकंड वन वो रहा इंडियन नेशनल कांग्रेस के वो क्या-क्या वो हम लोग आगे देख लेंगे। नेक्स्ट सेशन में वी विल लुक फॉर दैट, ठीक है? आय होप यू अंडरस्टँड दिस थिंग. अगर नाही तर यू गाईज करा. तुम्हाला काही डाउट वगैरे असेल तर तुम्ही विचारू शकता. ठीक आहे.